विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली आमज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष घेई नावडी वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी समचरण सरोजम सांद्रनी लाभलाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदे धोलः संविठ्ठलम चिंतयामि प्रभु के चरण में पुनि पुनि करूं प्रणाम तुझे कबू भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा Come on.
कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु उदयांचे किरिया स्मरण होय सकाळी विद्यांचे अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता हृदय आपले चौफाळून या बलेवरी वैसो पावले श्री गुरूंचे ते नमस्कार होणे जय 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 हनुमान गोस्वामी जय 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 हनुमान गोस्वामी कृपा करो गुरुदेव किनारे कृपा करो गुरुदेव किनारे जय 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 हनुमान गोस्वामी जय 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 हनुमान उपस्थित श्रोते सज्जन महाराज पंचवर्षातून आलेले सर्व गुरुजन भजनी मंडळ ग्रामस्थ बंधू स्पीकरवाले बंधू विनेकरी बंधू पेटी मास्तर ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तुम्हा सर्व सज्जनाच्या चरणावर वंदन आणि मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या आपण सर्वजण जे जमलेलो आहोत घरभरणीच्या निमित्ताने जमलेलो आहोत. गृह शांती ग्रह जे आहे त्याची शांती केली जाते. का बरं त्याची शांती करायची? आपल्याला शांतीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल उन्हातून आलं पावसातून आलं शांती समाधान लागलं पाहिजे. त्याच्यात राहायचं. जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये राहायचं आधी शांत. कारण त्या वस्तू आधी त्या जागेत काय झालेले हे आपल्याला पूर्वी प्राचीन माहीत नाही. इतिहास असा सांगतो रामायण महाभारत की ज्या वेळेला वनवासात निघाले असताना पुढे राम आहे, पाठीमागे सीता आहे, त्याच्या पाठीमागे लक्ष्मण आहे. जीवन चालू आहे, त्यांची यात्रा चालू आहे, प्रवास चालू आहे. पण एक जागा अशी त्यांच्या जीवनात आली की ती गायची मन बिघडली. एक जागा अशी आली की ती गायची मन बिघडले. तर ते देवाच्या लक्षात आलं. न सांगता त्याला न सांगतानाच कळतं. आपल्याला सांगून लक्षात येत नाही, तो भाग वेगळा. न सांगता ज्याच्या लक्षात येतं त्याला काय म्हणायचं? देव म्हणायचं. देवाच्या लक्षात आलं काय भानगड इथं. बरं आईसाहेबाचे बी मन विचलित झालं, लक्ष्मणाचं बी झालं. आणि नंतर पुढे गेल्यानंतर शांत बसले, पाणी पिले. नंतर त्यांनी विचारले असं का? त्यांनी सांगितलं प्रभू असं का झालं? ते म्हणले कारण आहे त्याला. काय कारण आहे? ती जी जागा आहे ती जागा पूर्वी त्या जागेमध्ये दोन्ही भावाचं युद्ध झालेलं आहे आणि दोन्ही भाऊ त्या जागेत गेलेले. कोण दोघं भाऊ? सुंद आणि उपसुंद.
हे दोघंही त्या जागेत गेलेले आहे. त्यांचं तुम्हाला सांगायचं निधन त्या जागेत झालेलं असल्यामुळे त्यांचं रक्त तिथं सांडलेलं होतं. त्या रक्तावर आपले पाय पडले. त्यावेळेला आपले विचार बदलले. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे त्या जागेत घडलेल्या कृतीमुळे काय घडलं? विचार बदलले, मन बदललं, स्थिती बदलली. तसं त्या जागेची शांती करावं लागते. त्या जागेमध्ये आपल्याला काय पूर्वी काय माहिती आहे, आपल्याला काय झालं काय माहीत नाही, पण तिथं काही माहीत नाही. तसं त्या गृहाचीही शांती केली जाते. आलं का लक्षामध्ये? आणि त्यांना ते आव्हान करावं लागत असतं. त्यांचं नाव घेऊन ती आहुती द्यावा लागत असते. ती आहुती दिल्यानंतर ते प्रसन्न होतात. आलं का लक्षामध्ये? आपण जर काही गोष्टी दिल्या नाही तर मग थोडंसं बिघडतं. त्यांना दिलं नाही म्हणजे बिघडतं. तसं आपण काय करायचं? त्यांना आधी पाचारण करायचं त्या निमित्ताने, आणि त्यांना ती आहुती दिली जाते त्या नावाने, आणि म्हणून ग्रह शांती म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये त्या ग्रहामध्ये प्रवेश करायच्या पूर्वी आपण ते आधी करतो, आणि नंतर तुम्हाला सांगायचं पूजापाठ झाल्यानंतर त्या ग्रहामध्ये प्रवेश करतो. हे जसं आहे तसं आपल्या जीवनामध्ये ज्याची गरज आहे त्या गोष्टी, संसारातले बरेचसे कोढे आपण सोडवतो, पण ते उत्तर तिथं मिळत नाही. ते उत्तर तिथं मिळत नाही. असे बरेच लोक तुकोबारायाकडे गेले. तुकाराम महाराजाकडे गेल्यानंतर तुकाराम महाराजाला ते निवेदन द्यायला लागले. असं तसं बऱ्याचशा गोष्टी सांगायला, हे केले असं होतं, ते केले असं होतं, मग सोबत पोरं देतो. बरेचसे कोण कोण प्रत्येक जण सांगायला लागला. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर तुकाराम महाराजांचं एकदम प्रखड उत्तर असतं. तिथं काय परत नो अपील असायचं. यांनी पाहिलं, हे सगळेच ऐकून घेतलं. सगळेच ऐकून घेतल्यानंतर, देवाचं बी ऐकून घेतल्यानंतर मग तुकोबारायांना लक्षात आलं की हे विश्वासाला पात्र नाही. का बरं विश्वासाला पात्र नाही? त्याचं एक कारण आहे. कोणतं कारण आहे? त्याचं कारण यांचंच हित झालेलं तुकाराम महाराजाला दिसेना. हे पुढे जाऊन पस्ताव्यात पडले. पुढे गेले आणि निधाई नाही झाले, निश्चिंत नाही झाले, पस्ताव्यात पडले. ह्याच्यावरून तुकोबारायचे अभंग आहे. पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, यांना शांती मिळाली नाही, हे दुःख भोगून राहिले. ब्रह्मादिक पदे दुःखादी बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं, ते दुःखात पडले. त्यांना काय तुम्हाला सांगितलं, जरी आपण त्यांची उपासना केली, त्यांची उपासना केली, त्यांच्यावर निश्चिंतपणे राहिलो, तर त्यांचं जीवन धोक्यातलं आहे. ते आपल्याला आपला धोका कसा टाळतील? त्यांच्या लक्षात आलं. तुकोबारायांनी त्यांच्याकडे पाहिलं, इकडं पाहिलं, सांगणारे बरेच आले, सगळ्याचं ऐकून घेतलं. असं नाही की त्यांना फक्त एकच सांगितलं. कारण काही वेळेला आपलं सांगावं लागत असतं, लोकांचं सांगून काही उपयोग नाही. तुम्ही जरी ते म्हणता, पण माझं तिथं नाही बसत, मला ते कोडं सुटल असं तिथं वाटत नाही. हो, कारण जरी त्यांचं भजन केलं
इंद्रादी देवाचे करिता भजन, ते देव मृत्यूग्रस्त जाण, बा भजतयाचे कोण वारी, मरण कोण वारी. हं? भजतयाचे कोण वारी. ते जर मृत्यूग्रस्त आहेत, ते तुमचं दुःख दूर नाही करणार असं आहे ते. मग तुमचं दुःख दूर करण्याचं केंद्र दुसरं आहे. विठ्ठल विठ्ठल. हे सगळे तुकाराम महाराजाकडे गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी सर्वांचं ऐकून घेतलं आणि सर्वांना एकच उत्तर दिलं. तुम्ही जरी म्हणत असले पण माझा विश्वास तिथे बसत नाही, आणि त्यातल्या त्यात ह्या बाबतीत बसत नाही. विठ्ठल विठ्ठल. का बरं ह्या बाबतीत बसत नाही? त्याचं कारण त्यांचं हित झालेलं नाही. हित झाल्यानंतर जीवनातले सगळे कोढे, सगळी चिंता दूर होत असते. असं एक कोडं त्याच्या जीवनात राहतं असं नाही. आता निश्चिंतीने पावलं आता निश्चिंतीने पावलं आता निश्चिंतीने पावलं आता निश्चिंतीने पावलं निश्चिंती पावलं प्राप्त झालं. प्राप्त स्थळी मुक्कामाला पोच निश्चिंत जीवन झालं. आता निश्चिंतीने पावलं. खुंटणीया धावा, तृष्णा, वासना सगळे आवडले. शांत झालं जीवन. आणि शांती असे पराम शांती शेवटचं टोक येते. आणि शेवटच्या टोकाला पोचायचं असेल तर उपाय बरोबर पाहिजे. उपाय चुकला येत नाही. जायचं मुंबईला आणि नागपूर गाडी आहे, गाडी जाते हे खरं आहे, पण नागपूर नाही जात. विठ्ठल विठ्ठल. नागपूर नाही जात, मुंबईत गाडी जाते. मुंबईला जायचं, मुंबईत गाडी. साधन चुकता कामा नाही. साधन बरोबर पाहिजे, त्या वेळेला साध्य हे निश्चिंत प्राप्त होत असतं. सगळ्यांच्याकडे पाहून सगळ्यांचं ऐकून घेतलं महाराजांनी. ऐकून घेतल्यानंतर आपलं माहिती आधी सगळ्याचं ऐकून घ्यावं लागत असतं. त्यांचं काय, यांचं काय, सगळ्याचे मनगत काय ते पाहून घ्यावं लागत असतं. आणि नंतर सगळ्यांच्या शेवटी जर ते चुकीचं असेल तर त्यांना सांगायचं, मग माझं तरी असं आहे, तुमचं कसं असेल ते तुमचं तुम्ही पहा, पण माझं असं आहे. तुकोबारायाकडे हे सगळे गेले, सगळ्यांनी एकेकाचं मनोगत तिथं व्यक्त केलं. आणि व्यक्त केल्यानंतर त्यांनी सांगितलं, ज्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता ती बाब त्यांची तिथं निश्चिंतपणे सुटणारी नाही आहे. ते कोडं सुटणारं कोडं नाही. कशावरून सुटणारं कोडं नाही? कारण माझंच कोडं आणि
खूप जन्मानंतर सुटलं माझं कोडं. हो, बहु जन्मानंतर. पुण्य फळले बहुता दिवा, पुण्य फळले बहुता हे, पुण्य फळले बहुता दिवा, पुण्य फळले बहुता फार दिवसांनी सुटलं. हो, फार दिवसांनी सुटलं. हो, मी सुद्धा हे शोधित होतो. शोधता 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 फार दिवसांनी हे कोडं सुटलं. पुण्य फळले, कारण पुण्य हे फलद्रूप व्हावं लागत. त्यावेळेला हे कोडं सुटत. पुण्य वाज नाही चालत परमार्थात. परमार्थाला वाज पुण्य जर असेल ना बंधूंनो, सुटतं कोडं. पण मग ते पुण्य फलद्रूप व्हावं लागत. पुण्य ज्या दिवशी फलद्रूप होतं त्यावेळेला हे कोडं सुटत असतं. कारण पुण्यानेच हे कोडं सुटत असतं. दुसरं त्याच्यात, कारण महाराजांचा अभंग असा आहे, कोण पुण्य त्यांचा पुण्य आहे की ज्या पुण्यामुळे यांची भेट होते, यांची कृपा होते. कोण पुण्य त्यांचा? जेही द्वंद्वाधिक दुरावेले, ज्यांचे द्वंद्व जीवनातले दूर निघून गेलेले आहेत. हो, ऐसे वर्म देवाच्या कृपेशिवाय नाही प्राप्त होत. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडेल. जीवनामध्ये काही कोडे सोडवायचे ही त्याच्याशिवाय नाही सुटत. महाराज
आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी विश्वास ठेवीत आलो, पण हे कोडं काही सुटलं नाही. आमचं जीवन निश्चिंत झालं नाही, कृत्य झालं नाही. जीवनामध्ये जे मिळवायचं आहे ते मिळालं नाही. आणि तुमचं जीवन काहीच नाही, घरात सोफा सेट नाही. तुमच्याकडे पाहिलं पत्रेवरचे सगळे गळके, आम्ही सदैव सुरते जवळ येता तेर धागे. 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 विचार करतो. चोर सुद्धा विचार करतो आमच्याकडे येताना. मला वाटतं वारीनी निष्फळ जायच्या मागे दिवशी चोराला सुद्धा वाटतं तिकडं नको. चोर आणि आमची नांदणूक अशी आहे. आमच्याकडे चुलीवर हरळी, नारळी, केळीवर नारळी, घर चंद्रमौळी. चतुर्थीचा चंद्र पायाला बाहेर निघायचं आणि घरातूनच दिसत पडल्या पडल्या. अशी आमची नांदणूक आहे. आमच्याकडे तुमच्याकडे पाहिलं का हसायला हे येतं. तुमचा चेहरा प्रसन्न कसा काय, असं काय आहे तुम्हाला सांगायचं. म्हणजे महाराज म्हणले माझं जे केंद्र आहे ते वेगळं आहे. माझं जे आनंदाचं केंद्र आहे, मला ज्यांनी आनंद प्राप्त झालेला आहे, ज्यांनी माझ्या जीवनातलं काही कोडं सुटलेलं आहे ते वेगळं आहे. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे ते तुमचं कोडं कधीच सोडवणार नाही. का? त्यांचं सुटलेलं नाही म्हणून तुमचं सुटणार नाही. बरं, तुमचं कोडं कुठे सुटलं? महाराजांनी सांगितलं माझं कोडं एका ठिकाणी सुटलं, ते म्हणजे अभंगाच्या प्रथम चरणात. प्रश्न विचारला काय उत्तर काय दे. आम्ही सांगितलं आमचं कोडं इथं सोडलं नाही. तुम्ही सांगितलं संताची पायी हा माझा विश्वास. हो बरोबर आहे. माझा विश्वास दुसरीकडे बसत नाही, संताच्या पायावर बसतो. कशामुळे? हिताच्या बाबतीत बाकीचे सगळे अनभिज्ञ आहेत. हिताची कल्पना बाकीच्यांची सगळ्यांची बिनचूकच आहे असं नाही. काय
बऱ्याच वेळेला कल्पना चुकीची असू शकते आणि म्हणून ती कल्पना हे कोडं त्यांचं सोडवू शकणारी ती नाही. त्याच्यामुळे संतांच्या पायावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि विश्वास हा असलाच पाहिजे. जिथं हित व्हायचं तिथं विश्वास असला पाहिजे. तरली आणि काही विश्वास ज्यांनी ठेवला, फक्त विश्वासाचं केंद्र बरोबर पाहिजे. विश्वास जिथं ठेवायचा आहे त्याला शास्त्राचा पुरावा पाहिजे, वेदाचा पुरावा पाहिजे. कुठेही विश्वास ठेवून त्यांनी सांगितलं काढ म्हणून मी काढले असं नाही. त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं नाही 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 तिथं नाही पाहिजे. विश्वासाचं केंद्र एक तर वेद पाहिजे, एक तर शास्त्र पाहिजे, एक तर संत पाहिजे. विठ्ठल कारण अहितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रोती परोती माऊली. जगा म्हटलं जगाची ती आई आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणंते. आणि म्हणून शास्त्र पाहिजे, संत पाहिजे आणि वेद पाहिजे. हे विश्वासाचे केंद्र आहे. पहावे पुराणे वेचाराने, पहावे पुराणे वेचाराने, माझ्यावर विश्वास नका ठेवू. तुम्हाला न असेल बसत ना, पहा पुराणं पहा. पुराणं काय सांगतात, वेद काय सांगतात, उपनिषद काय सांगतात ते पहा आणि नंतर इकडे या. असं काय नाही की बा माल डुप्लिकेट आहे मग काय आता याला पुढं पाहायला जावं. नंतर काय तसं आमचा माल चांगला आहे, माल चांगला आहे, फक्त गिऱ्हाईक कमी. हो, जे वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, गरज नाही. आम्हाला माहिती आहे दुसऱ्या कंपनीत हा माल राहू शकत नाही. लेबल राहील, लेबल कुठे राहू शकत पण माल नाही राहू शकत. माल हा एकमेव एकच ठिकाणी तयार होतो, हे एकच ठिकाणी, दुसरीकडे सापडणारच नाही. तर हो, म्हणून घाबरायचं काही कारण नाही. मालाला गिराईक नाही, मालाला गिराईक नाही म्हणजे भांडवल कमी आहे ना. हां, मला सुद्धा हेलिकॉप्टर घ्यावं वाटतं. नको नको, डोक्याला ताप घेत कवर होते. गाड्या जाते नाही, काही नाही, कुठं ट्रॅफिक जाम, कुठं रस्त्यात पाणी सोडेल. गाड्या काल बारकी गाडी गेली, गेली टेकून तिथं सोडून दिली, तिथून पायी पुढं. मग आता काय मला हेलिकॉप्टर घ्यावं वाटतं, पण खिशात पैसे नाही का. मग हेलिकॉप्टर कशाने मिळतं? पैशाने मिळतं. माझ्या खिशात पैसे नाही का? माझ्या खिशात पैसे नाही का हेलिकॉप्टर घ्या इतके नाही. विठ्ठल विठ्ठल.
तुमच्याकडे जायचं आहे, परंतु जिथं विश्वास ठेवायचा तिथं आमचा विश्वास बसत नाही, जिथं बसला तिथंही तू होत नाही. त्याच्यामुळे आम्ही असं पस्ताव्यात पडलेलो आहे. पण आम्ही तुमच्याकडे पाहून इकडं आलो की महाराज सतत हसता चेहरा प्रसन्न दिसतो. त्या अर्थामध्ये महाराजांना हे कोडं विचारून पाहू म्हणून तुमच्याकडे आलं. तुम्ही सांगितलं संतांचे पायी हा माझा विश्वास. महाराज म्हणतात मी सर्वस्वानी त्यांचा दास झालेला आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावाने कायेने वाचेने मनाने तनाने धनाने सर्वस्वानी मी त्यांचा दास झालो. महाराज दास होण्यामध्ये असं जीवनाला काहीतरी काय फायदा आहे का त्याच्यापासून? प्रयोजन मनोदिश्य न मंदोपी प्रवर्तते. असा फायदा नसेल तर असा जगात कोणता माणूस आहे की तो त्या बाजूला जाईल? जाऊ शकत नाही. मंद बुद्धी जरी असला माझ्यासारखा तरी तो पलीकडे तिकडे जाऊ शकत नाही. त्याला माहिती आहे प्रयोजन नाही. पण जिथं प्रयोजन आहे तिथं 3 वेळेला जरी वाळले तरी माणसं कांदिलेलं आहे. प्रयोजन आहे, माहिती आहे ना. 1 वेळेला साधलं तरी सगळे तडका काढून टाके. हो, 3 वेळेचे पुढचे जरी गेले प्रयोजन आहे ते. हो, इकडं कमी का? प्रयोजनच नाही ना. काय प्रयोजन वाटतं इकडे? भाऊने मंडप दिला, बसायला टाकलं, कोणाला खखाना लागू नये, काही नाही. काय कोणाचं फक्त प्रयोजन नाही. हां, इकडं प्रयोजन आणि तेही निश्चिंत आहे. हो, द्राक्षवाले थंडीत तापच आला कालपासून. निश्चिंतपणा त्याच्यात नाही. निश्चिंतपणा मानतो आपण हा भाग वेगळा. निश्चिंत जीवन ते नाही. निश्चिंत जीवन इकडं होतं, इकडे विश्वास नाही. जिथं होतं तिथं विश्वास नाही. आणि जिथं होत नाही, आजेचं झालं नाही, पंजाचं झालं नाही, खापर पंजाचं झालं नाही, आणि मग आता आपण तिथं विश्वास ठेवून करायचं तरी काय? एकच आहे, काही महत्त्वाचे जीवनातले कोडे सोडवावंच लागतात आपल्याला, जे आपल्याला सोडवावं लागतात. आपणच निर्माण केलेले ते, मग आपल्याला सोडावं लागतात का नाही? मग ते कोडे सोडवित असताना हे उत्तर तिथं नाही. हे मला माहीत असल्यामुळे माझं विश्वासाचं केंद्र तिकडं कोणीकडे नाही. माझं विश्वासाचं केंद्र हे आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास. माझाच नाही, देवाचा सुद्धा विश्वास तिथंच आहे. कशावरून? ज्या वेळेला अवतार कार्यासाठी यदा यदाई धर्मश्य सर्व कार्य केल्यानंतर तो संदीपनीच्या आश्रमात गेला म्हणून विठ्ठल विठ्ठला तो संदीपनीच्या आश्रमात गेला हे मी पाहिलं. हो, का बरं गेला असेल? त्याला माहिती होतं का त्याला सांगावं लागतं का? नाही, त्याला माहिती होतं हे कोड इथं सुटत जातं, दुसरीकडे नाही. संदीपनीने साष्टांग वंदन केलं. प्रभू मी काय सांगेन, समुद्र माझ्या घरी जर आला तर मी त्याला आता कोणत्या पाण्याने उपचार करायचा, त्याचा काय पाहुणचार करायचा? अहो, वेद तुमच्या श्वासातून निर्माण झाले आणि वेद तुमच्याकडे ट्युशनला येतो आणि तुम्ही कोण आहेत? ब्रह्मांडाचे मालक आहात. हे विश्व तुमच्या सत्तेमध्ये चालतो. वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही आणि मी तुम्हाला शिकवू काय? हा पहिला प्रश्न. तुम्ही मला मान दिला हा भाग वेगळा. आपली परंपरा चालली पाहिजे हे जरी खरं असेल, पण मी तुम्हाला शिकवू काय हा प्रश्न आहे. बायकोला सांगितलं तो कोण आहे माहिती आहे तुला? सांगशील त्याला काम. हां, तो प्रत्यक्षात राम आहे. विठ्ठल प्रत्यक्षात राम आहे. तू त्याला काम नको सांगू, तो हो न सांगता कर. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी न सांगता भक्त समागमे व्हावे हरी. न सांगता घरी न सांगता, न सांगता जर काम करतो तो
न सांगता जर चंदन घसतो, न सांगता पाणी आणतो, न सांगता मोळ्या वाहतो. हा हित म्हणून वाहतो का? नाही, हित आहे. आणि मी गेलो तरच लोक जातील ही मोठ्याला माहीत राहत असते. म्हणून अगोदर बाबांनी झाडू घ्यावा लागत, तर लोक झाली द्या माग, तो म्हणतो द्या माग. अगोदर बाबांनी वाकली काय फरक पडतो? काही गोष्टी आपल्याला अगोदर आपण कुकूला तो पोरगीला इथे अरे काय तरी आपण रांगोळी काढावा, आपण डोक्यावर पदर घ्यावा, आपण काय कसं पाहुणे आले आपण बाजूला व्हावं, त्यांना बी वळण लागत ती असं. मग यांना जे वळण लागतं हे कशामुळे लागतं? आपल्याकडे पाहूनच लागतं. कसं काय लागतं म्हणजे? मग त्याच्यासाठी आपल्याला रांगोळी काढावं लागते, पहाटे 4 वाजता उठावं लागतं, पाणी तापावं लागतं, आणि मग यांना सांगावं उठा पांडुरंगा, नंतर सांगावं आपल्याला करावं लागत अगोदर. मग आपला शिक्का त्यांच्यावर उमटतो. तसं देवाला माहिती होतं आपण नाही गेलो तर ते काल जाते. हो हा, म्हणून देव, मग देव सुद्धा तिकडेच जातो, देव तिकडे जातो. मग जीवानी हेकडपणा का करायचा? ऐका नाही, जीवानी सुद्धा तेच शोधायचं. का बरं? जीवाला सुद्धा आपल्याला गरज कशाची? हिताचीच गरज आहे. आपण काही येणे थोडीच, आपण काही कशासाठी काय घरं बांधू राहिलो, कशासाठी शेती पाईपलाईन, हिताचीच गरज आहे. पण हे लौकिक झालं, हे सुद्धा काय आहे? लौकिक झालं. आणि त्यांना तुकाराम महाराजाला सांगायचं ते अलौकिक सांगायचं. तर हे लौकिक कोड आहे. लौकिकातलं कोडं सुटलं तर लौकिकातलं पारलौकिकातलं कोडं सुटलं पाहिजे ना आपलं. जीवन सफल केव्हा होतं? जीवन निश्चिंत केव्हा होतं? परलोकातलं कोडं सुटलं तेव्हा होतं. मग देवाचं जे सांगितलं परलोकातलं सुटलं नाही ते सांगितलं ना मी आधी. मग हे कोडं सोडवण्यासाठी आपलं मनुष्य जन्म आहे. हो, पोरं विचारतं ना. हो, 5 पती आहे पण द्रौपदी नाही, काळं तोंड आहे पण वानरी नाही, आलं का लक्षामध्ये? मुकी आहे बोलत नाही, तुम्हाला सांगायचं पाय नाही चालत नाही, कोण असं माहीत नाही. कोड आहे ते, त्यालाच कोड म्हणते. कोड असं कोड्यात टाकीत असते. तसं हे एक कोड आहे जीवनातलं. संसार हे एक कोड आहे. आणि हे कोड सोडवित असताना त्यांच्याकडे पाहून सोडावं लागतं. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज. मिरची तोंडी लावायची वस्तू आहे बाबा, खायची वस्तू नाही. संसार तोंडी लावा लागत. आणि जर मी तोंडी लावायची वस्तू जर गपागप खाली होतं काय? तो का अनुभव सगळ्याला नाही का? तसं संसार निसता आहे ना, तोंडी लावायचा आहे. तोंडी लावायचा संसार तो लई गपागप खायचा नाही. आणि तसं जीवनामध्ये काही कोडं सोडवायचं. ते कोडं महाराजांचं कुठे सुटलं? महाराजांनी सांगितलं संताचे पायी सर्व भावाने मी त्यांचा दास झालेलो आहे. दास हा जिवंत असून मेल्यात असतो. दरिद्रो व्याधितो मूर्खा प्रवासी नित्यसेवका. हा प्रवासात हा जिवंत असून मेल्याचा माय. तसा सेवक म्हटलं की तो जिवंत असून मेल्याचा माय. त्याला स्वातंत्र्य कशाचंच नसतं. अरे खरं बोलायचं स्वातंत्र्य त्याला नसतं, तर खोटं तर प्रश्नच राहिला. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये जो तुम्हाला सांगायचं सेवक असून तुम्ही सेवक हो, मी सेवक, संतांचा सेवक, संतांचा मी दास आहे. असा काय अनुभव त्यांच्यापासून तुम्हाला प्राप्त झाला? महाराज म्हणतात मी जी ही भुवनधी जी आहे उतरलो तर त्यांच्याच मुळे उतरे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या उतरे न करे भवसागरातून मी पलीकडच्या काठाला त्याच वेळेला जाईल.
पायाचा आधार घेत येतो, अन्यथा जाऊ शकत नाही. ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, श्री गुरु तारू पुढे अनुभवांचे कासे गाडे, आत्मनिवेदन तरंडे आकळले. हो, हे सोपंच कोड नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आताओ तरलो, तुकोबरायचं मी प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, सद्गुरु वाचोनी सासरे तारक, नशेची निष्ठंक अनुभवनी कोणीच नाही. गुरु बिन कोण बतावे वाट, बिन कोण बतावे वाट. हे बडा बिकट यमघाट, बडा बिकट यमघाट. गुरु बिन कोण बताये वाट, गुरु बिन कोण बताये. ही वाट सापडणं शक्य नाही. ते दाखवतील तर मार्ग जाऊन गेले, ते दाखवतील तर सापडेल, नाही तर नाही सापडत. सापडत नाही मग चाच पडायचं काम होतं. किती दिवस चाचपडीत राहायचं. आता हे कोडं सोडवण्यासाठी महाराजांनी सांगितलं. महाराजांनी बोलल्यानंतर लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही विश्वासाचं केंद्र सांगितलं, पण फायदा प्रयोजन ते दुसऱ्या चरणात आहे. तेची माझे तेची चकार लावलं होतं तुमच्याकडनं डायरेक्ट. तेची माझे हित करीती सकळ, सर्व तेच हित करतात. हो, आईबाप मी नाही करू शकत. आईबापांनाच हित माहीत नाही, ते काय करतील बिचारी. हो, आईबापांना हित का माहीत अशी मदालासासारखी आई थोडी पोषित. अलग लक्षामध्ये आई वडील काय आपल्यासारखे अडाणी असतात ते. हो, त्यांच्यावर संस्कार थोडेच असतात. हो, मग ते अडाणी आहे, ते आपलं कोडं सोडवू शकत नाही. पण हे मात्र सर्वज्ञ आहे. अलग लक्षामध्ये आज्ञे नाही, सर्वज्ञ आहे, त्रिकाल ज्ञानी आहे. भूत भविष्य वर्तमान तिन्हीचं ज्ञान ज्यांच्याकडे असतं त्यांना संत म्हणतात. आणि ते ज्ञानी आहेत. ज्ञानी असून आणि ते अज्ञानाचं कोडं सोडवतात. कोडं सोडवतात. ते कोडं सोडवित असताना महाराज म्हणतात, लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही काय म्हटले? तेची ही जे म्हटले ना, इथं थोडं चुकलं तुमचं. कारण हित करणारे वर्ग समाजामध्ये कितीतरी घटक आहेत. आई आहे, भाऊ आहे, हे सगळे तुम्ही काय कोणाचंच नाव न घेताना त्यांना चकार लावला.
आम्हाला तेवढं खटकलं तुमचं. ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची जाती बोलला भारी नप्रीती भारी नप्रीती मी बोलताना लौकिक नाही बोलू राहिलो, मी अलौकिक बोलू राहिलो. मला सांगायचं हे नाही, हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका. हा लौकिक भाग नाही बोलू राहिलो, मी अलौकिक बोलू राहिलो. आणि त्याच्यामुळे हे कोढं इथं नाही सुटत, हे कोढं ते सोडवू शकतात. आतापर्यंत जगाच्या आरंभापासून मी मागून इतिहास पाहत आलो. 99 कोटी भूपती इतर जनाची नाही गणती योगा प्रती निघाले. जरी संसारी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. गेले नाही कोडं सुटलं. मग कोडं जर ते सोडवलं असतं तर हे एवढं ज्या घरामध्ये कुलश्रिया राज्य राणीव संपत्ती ते सुख सांडून कासाय योग सेवित काय फळ झाडाचा पाला खाऊन ते राहू राहिले. काय प्रश्न आहे का कोण हेच कोडं सुटत नव्हतं म्हणून झाडाचा पाला खाला त्यांनी. ते काही त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता असं नाही. हे कोडं सुटत नव्हतं म्हणून ते त्यांना माहिती होतं जिलेबीच्या ह्याच्या मागं लागलं तर मग हे नाही सुटत कोडं. जीबीचं ऐकलं हे कोडं सुटत नाही. पण जीबीचं जर ऐकलं नाही तर हे कोडं सुटतं. असे झाडाचा पाला खाऊन कळेना पण ते कोडं सोडवता येतं. आत्तापर्यंत सोडवलं आणि त्याच्यात तयारी ठेवावी लागते तेवढी. महाराज म्हटले माझा विश्वास तिथे असल्यामुळं माझी पूर्ण तयारी नाही. मी सर्वस्वानी मी त्यांना शरण गेलेलो असल्यामुळे मला जगात दुसरं काहीही दिसत नाही, फक्त एक ते दिसतात. आणि त्याच्यामुळे त्याची माझे हित करीती. हित म्हणजे काय? हित त्याला म्हणतात की ज्याच्यापासून देव दूर जातो त्याला हित कधीच म्हणायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. मज माझी असता जेणे मे दुरी होय पंडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. आता कसं बोल नाही. ज्याच्यामध्ये मी जर दूर जात असेल तुमच्यापासून तर त्या करण्याचा उपयोग नाही ना. काय मनुष्य जीवनामध्ये देव आल्यानंतर कोणतं कोड राहत नाही. हातातल्या बेड्या गळून पडतात, पायातल्या बेड्या गळून पडतात, कुल्प गळून पडतात. अरे तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळे कोडे एकाच मिनिटात सुटतात. सगळे जेवढे बाहेर झोपेल होते ना, हे किती वर्षापासून तुम्हाला सांगायचं म्हणजे लग्न झालं तेव्हापासून बंदोबस्त होता. सगळे त्या दिवशी झोपी गेले. काय गांजे पेल होते, वादळ होतं, काय होतं नेमके त्या दिवशी. आणि त्या दिवशी फरार झाले. बरं त्या दिवशी तिथं त्यावेळेला का उड्डाण पूल थोडाच होता. वरचं पाणी वर, खालचं पाणी खाली, मधून मध्ये गेली. बरं दरवाजा उघडा तिथं. चतुर्थीचा दिवस, पंचमीचा, पाचवीचा दिवस, दरवाजा उघडा. आणि हे तुम्हाला सांगायचे आतमध्ये गेले. तिथं यांना ठेवलं, मायाला घेतलं आणि बाहेर आले. पुन्हा पाणी जसं तसं. खेळतो येणेच खेळावा. नाटक खरं करायचं नाटक. हा पहिला नट आहे, नंतर ही नंतरची नट आहे. हा अभिनय करताना असं भारी करतो ना. नाही तर या नटाला म्हणा असा अभिनय करून दाखव, वराहाचं रूप घेऊन दाखव. वराह कासव आपलं कच्छ नाही, मत्स्य नाही, काय रूप घेतो अण्णा अशी भारी. आणि तुम्हाला सांगायचं काम तेच करतो.
पण तिथं जे शोभल तेच रूप पार्ट असं बरोबर घेतो नट. तुका म्हणे नटधारी भोग भोगणे ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगणे ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगणे ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगणे नाट भारी नाटक करतो, सगळ्या अभिनय असा भारी करतो तो तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप. आणि ज्याच्या जो दूर जात असेल तर ते करण्यातच मजा नाही. भक्ती असेल, नामस्मरण असेल, चिंतन असेल, यज्ञ असेल, याग असेल, कीर्तन असेल, भजन असेल, हे कशासाठी? हे सगळं त्याच्यासाठी, याजसाठी व्यासे ही अमुक ग्रंथ, याच्यासाठी सगळं आहे. हे त्याच्यासाठी हे नाही, याच्यासाठी ते. मग याच्यासाठी ते आहे, ते जर दूर जात असेल तर त्याला कसं हित म्हणायचं? जेणे घडे नारायणी अंतराये गुरुचा डोळा फोडून टाकला. गुरुचा सुद्धा काय करून टाकला? कशामध्ये आडवा आला होता बरं तो? तो का म्हणला कीर्तनाला जाऊ नको म्हणला होता? नाही, तो ह्या हितामध्ये आडवा आला तर गुरुचा सुद्धा डोळा फोडून टाकला. आला म्हणून फोडियेला फोडियेला डोळा बळीने शुक्राचार्य हे त्यांचे गुरु. शुक्राचार्य गुरु होते, पण देवात आडवा. हा लक्षात ठेवा, देवात अधर्म जरी घडला तरी देवात आडवं नाही जायचं. हो हो, त्या गोपीने अधर्म केला, व्यभिचार केला, तरी सुद्धा तुम्हाला सांगायचं म्हणजे परमात्म्याने सगळी कामं केली त्यांची. हो हो, देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. आणि म्हणून ज्याच्याने अंतर पडतो ते हित होऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा नाही हो, कितीतरी, पण वेळ थोडा आहे. कितीतरी असं थोडंच आहे, तेवढंच कसं. आपण ती हिताच्या बाबतीमध्ये जे तुम्ही सांगितलं, हिताच्या बाबतीमध्ये एवढे घटक असताना त्यांचं नाव घेतलं, ते नुसतं तेवढंच करतात असं नाही हो. ते तर करते, हे तर मेन सांगितलं मी तुम्हाला.
गौण तर कितीतरी आहे. हो ते म्हणतात संसारात कसं राहायचं, पक्षी अंगणी उतरती ते काय तैसे असावे संसारी संसारात राहायचं. पण जसे पक्षी सावध राहतात, नाही तरी आपली सुरुवातच तिथे नाही. सावध हे कोणाला विचारलं होतं का, नानाला विचारलं होतं कोणाला काल, सुरुवात कुठून आहे म्हणलं भाऊ, तो म्हणलं सुरुवात कीर्तनाची का, नाही रे आपल्या संसाराची, आपल्या जीवनात पहिल्या मंगलाष्टिकेपासूनच सावधान. तिथं सावध होऊनी सावध व्हा. सावध झाल्यानंतर बऱ्याचशा चुका माणूस करीत नाही. सावध झाल्यानंतर चुका होत नाही. मग चुका का होतात, बेसावधपणा. पुढून गाडी दिसत नाही, इकडून 80 90च्या पिढी चालायची. होती घटना केव्हा, दुर्घटना घडती केव्हा, पुढचं दिसत नाही. आणि आपण कितीने चाललोय, 100च्या स्पीडने चाललोय. तिकडचा 100च्या किती लागल राहिलेला अंतर काटायला, 10 फुटाचा अंतर आहे, मध्ये कॉर्नर आहे. म्हणून सावधान बोर्ड तिथेही असतो, सावधान आपल्या जीवनातही असतो. आणि हे जीवनात सावधान माणूस ज्या वेळेला राहतो ते सावध करतात, ते सावध करतात, ते सावधच असतात. सावध झालो सावध झालो हरी चालो सावध करतात आणि स्वतः सावध असतात. ते सावध करतात, बेसावध राहू देत नाही. सावध होनी भजनी लागा. भजन करा, कीर्तन करा, नामस्मरण करा, जप करा, व्रत करा, एकादशी व्रत करा, तुम्हाला जे जे शक्य असेल ते करा, पण सावध व्हा. हो, ते स्वतःही सावधान असतात, सावध करतात. आणि सावध करतात. माणूस सावध झाला की मग चोरालाही नाही सापडत. पण बेसावध असं दोघे तर रट्टे खायचं काम नाही. बेसावधपणा हा आपल्याला धोक्याला कारणीभूत असतो. म्हणून ते सावधान करतात, जाग करतात, स्वरूपाची जागृती देतात. एवढंच काय ते सांगतात. अरे कसं मिळवायचं ते सुद्धा तुम्हाला शिकवतो. जोडून कष्ट करा. 2 नंबर नका करू, कष्ट करा. शेती करा, व्यापार करा, व्यवसाय करा, धन मिळवा. कारण धनाने ही कोडे सोडवता येतात. धनानेच कोडं सोडवता येतात. पैसे नसते तर मंडप कसा दिला देता आला असता, पैसे नसते तर घर कसं बांधता आलं असतं. पण पैसे मिळवायला घामही गाळावं लागतं, कष्ट करायची ठेवावं लागते तयारी. मग पैसे मिळवायचे सांगितलं आणि उत्तम प्रकारे मिळवायला सांगितलं, चांगल्या प्रकारे मिळवायला सांगितलं, खर्चही करायला सांगितलं. काय खर्चही करायला सांगितलं. उत्तम व्यापाराने मिळवायचं आणि त्याचा काय करायचा, योग्य ठिकाणी. पोरगी नुसती शाळा शिकवायची नाही, लई जरी लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागली ना तिचं दानही झालं पाहिजे. कन्यादान म्हणतात. तिचं दान झालं पाहिजे. बाप तांब्यावर पाण्याची अपेक्षा करीत नाही. एवढी मुलगी शिकवून लाल दिव्याच्या गाडीत फिरते, 1,00,000-2 लाख रुपये पगार, तरी सुद्धा बाप अपेक्षा करीत नाही. कृष्ण अर्पण करून. का बरं? कन्यादान पृथ्वी दानाच्या समान, दानाच्या समान, पृथ्वी दानाच्या अलंकृत कन्यादान पृथ्वी दानाचे समान. फक्त एकच आहे,
एकादशीच्या दिवशी लग्न लावू नका. नाही मग कसं काय करायचं? अहो लावा, फक्त खिचडी द्या. लावा, पुण्य मिळेल तुम्हाला. कन्यादान केले पुण्य मिळेल. एकादशी तिथी असली तरी झालं, पण अन्नदानाला ती तिथी उचित नाही असं. तुम्ही जर त्या दिवशी अन्नदान कराल तर पाप लागेल तुम्हाला, पुण्य नाही लागायचं असेल. हो, मग तुम्ही मला पाहुणे राग बोलतो, ते पाहुणा जाऊ दे राग बोल, देव नाही राग बोलणार त्यावर. विठ्ठल विठ्ठल म्हणून शिवरामध्ये त्यांनी खूप जागृती दिलेली आहे. खूप व्यवहाराच्या बाबतीमध्ये व्यवहाराचं कसं राहायचं ते शिकवलं. तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं काय बोलायचं, काय करायचं, काय नाही करायचं, काय उचित आहे, काय अनुचित आहे, संसारात कसं राहायचं, काय खायचं, कसं खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, सगळं शिकवलं. ते नुसतं एकच हित शिकवतात असं नाही, कसं राहायचं तेही शिकवतात, काय खायचं तेही शिकवतात आणि काय प्यायचं तेही शिकवतात. आता काय शिकवतात, काय शिकवित नाही, सगळं काही सगळं शिकवतात आणि तेही हिताचं शिकवतात. म्हणून महाराज म्हणतात, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. देवाची कृपा झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काय होणार नाही वाटतं? बागलिया माझ्या वाणीला कडी, बागलिया माझ्या वाणीला कडी, बागलिया माझ्या वाणीला कडी, बागलिया माझ्या वाणीला कडी, बागलिया माझ्या वाणीला देवाची कृपा झाल्यानंतर. असा गाडी पुढच्या स्टॉपला गेली तुम्ही, ते कंडक्टरचा दोष आहे त्याचा काय नाही. पुढच्या स्टॉपला जरी गेली, आपला विषय हा चालू आहे देवाची कृपा. देवाची कृपा झाल्यानंतर तुम्हाला काय अशक्य वाटतं? एक सांगू का तुम्हाला, देवाची कृपा झाल्यानंतर जगात अशक्यच काही राहत नाही, शक्य होत असतं. एवढं सांगू का? पुढं सांगायचं म्हणजे देवाची कृपा झाल्यानंतर विषाचं अमृत होतं. काय होतं? विषाचं अमृत. विषाचं अमृत होतं हा त्यांचा अनुभव आहे. पण केव्हा? देवाची कृपा झाली तेव्हा. मग देवाची कृपा होण्यासाठी पहिली गोष्ट इकडून जावं लागत असते. पाणी हे समुद्राचं प्यायच्या लायकीचंच नाही. मग तुम्ही प्या, आजारी पडले तर सांगाल द्यायचं नाही. मग ते पाणी मेघाच्या द्वारे यावं लागत, तेव्हा ते प्यायच्या लायकीचं होतं. तसं नुसतं वेदाध्ययन करून आणि हे करून आणि ते ज्ञान नाही इथं कामाला येत. हे मेघाच्या द्वारे, सद्गुरूच्या द्वारे यावं लागत असतं, संतांच्या द्वारे ते यावं लागत असतं, त्याचं बाष्प व्हावं लागत असतं आणि मग ते प्यायच्या लायकीचं होतं. तसं हे त्यांच्याकडून यावं लागतं, म्हणजे फुटून निघत नाही, कारण ते वाघणीचं दूध आहे. वाघणीचं दूध कोणत्याही भांड्यात नाही राहत, त्याला शुद्ध आणि भांडं लागतं आणि तेही सोन्याचं लागतं. शुद्ध म्हणजे सोन्याचं असेल.
तसं ज्या अंतकरणामध्ये हे ज्ञान गेलं ते अंतकरण मल विक्षेप आवरण रहित असावं लागतं, शुद्ध असावं लागतं. त्यावेळेला ते त्याच्यामध्ये राहतं आणि त्याच्यामध्ये राहिल्यानंतर जीवनाचं हित होत असतं. जीवनाचं हित म्हणजे काय? जीवनाचं हित म्हणजे जीवन सुखी होणं, चौथा पुरुषार्थ प्राप्त होणं. चौथा पुरुषार्थ त्याच्यानेच प्राप्त हो. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या पुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. हा चौथा पुरुषार्थ त्याला प्राप्त होतो. कोणाला प्राप्त होतो? देवाची कृपा झाली त्याला. देवाची कृपा जर झाली नाही ना, काही गोष्टी अपूर्ण राहतात असे. म्हणून 5 कृपा लागतात हे पूर्ण व्हायला. सद्गुरूची लागते, शास्त्राची लागते, तुम्हाला सांगायचं देवाची लागते, आत्मकृपा लागते. या सगळ्या कृपा लागतात. तवा परमार्थ कुठेतरी सफल होतो असे. हो, ज्ञानदेव म्हणे तरडो तरडो आता उधळतो कृपे असं आहे. कृपा महत्वाची असते. आणि देवाची कृपा झाल्यानंतर अजून काय राहतं बा? आता देवाच्या हत्ती के पाव मी सबके पाव असायची. हो, त्याची कृपा होण्यासाठी करून जावं लागतं. असं विदाऊट जाऊन चालत नाही. हो, जर तुम्ही आणि एजंटाच्या द्वारे गेले किंवा काय म्हणते PA द्वारे गेले तर मग तुम्हाला मंत्र्यापर्यंत जाता नाही. असं नाही जाता. पंतप्रधानाकडे जायचं असेल PA अगोदर तिकडून वशील लावा लागतो. आणि मग हे कशासाठी आले? मग अगोदर तुमची चेकिंग, तुमच्या पोटात काही आहे का सगळं पार मशीनवर घालून चेकिंग आणि नंतर पुढं तोपर्यंत नाही. तसं मंत्र्याकडे जायचं असं देवाकडेही जायचं असं त्यांच्याकडूनच जावं लागतं. मार्गच हा आहे आणि ह्याच मार्गाने गेलेले आहेत. मार्गी बहुत ह्याची गेले साधू संत नका जाऊ राणे ऐशी कर्जती पुराणे. ह्याच वाटेने गेले. मार्ग बरोबर आहे. आपण गळ्यात माळ घातली फक्त एकच कोणीच सांगितलं काढू नका विठ्ठल विठ्ठल. कारण तो काढायला सांगितलं त्याच्याकडे चांगलं पहा. त्याचं मागचं पुढचं निरीक्षण करा. हा सांगू राहिला हा काय लायकीचा आहे का? त्याला गीता वाचता येते का? त्याला डॉक्टरने सांगितलं तर नाही काढायचं. नाही तर डॉक्टरच मेले नसते. पहिली गोष्ट डॉक्टरने सांगितलं म्हणजे काय? डॉक्टर काय चिरंजीव थोडाच असतो. डॉक्टर म्हणजे काय? डॉक्टरनीच फुटू लागला राहतो. मग मी ऑपरेशन डोळ्याचं ऑपरेशन करताना पहिला अगोदर उदबत्ती गणपतीला ओळख. हो, त्याला माहिती होतं डोळ्यातली एखादी जरी नस तुटल्या गेली डिम लाईट बरं हा बाजारात मिळत नाही त्याची गॅरंटी बी नाही लिहिल. हा पुन्हा बदलून मिळत. म्हणजे इतकी भारी मोलाची वस्तू आहे. तो सुद्धा अगोदर मी उदबत्ती वाळताना पाहिला. नंतर डोळ्यात इंजेक्शन खोचलं त्यांनी. तुम्हाला एवढं इंजेक्शन असं इकडं खोचलं इकडून एकूण वरून एकूण डोळा झाला बदली. आणि मग नंतर त्यांनी काय केलं ते मला कळालंच नाही. मग हे जर तुम्हाला सांगायचं हे ज्याने दिलेलं आहे त्याला ईश्वर म्हणतात, त्याला देव म्हणतात. आणि ज्याने दिलेलं आहे ते जीवाला काय कळणार आहे? त्याच्यात जीवाला काही कळत नाही. जीव हा येडा आहे, अडाणी आहे. आणि हा अडाणी मी आहे, अडाणी आहे असं मानित बी नाही कधी. तुम्ही म्हणून पाया खायला तुम्हाला काही कळत नाही. तू काय म्हणतो? लगेच उत्तर देऊन टाकेल तुम्हाला. मला माहिती. बरं बाबा, एक गोष्ट अशी आहे जीवनामध्ये. म्हणून जेणे हा गोपाळ कृपा करी. हो, बर देव कृपा करी. अजून ते काय करतात हे 3ऱ्या चरणात. भागलिया मग भागलिया
खुटीला येते कस काय मेटा खुटीला येतो अवघड प्रवासी पडतात हा माये पुढून बाळक काळे नेताय पुढते कोहळे का उदक तुटता विनाश सारसाही बिघडता वाहुनी वच्च काढिता भनंग दौडिता भाण्यावरून हा कठीण प्रवास लांबचा प्रवास मग तो साधक माग पाहतो पुढे पाहतो देखत होतो आधी मागे पुढे सख मग ही दृष्टी गेली वडियाले पड तिमीर कोंदले से वाढ वाढता प्रवाह भीत मी झालो देवा काय झाल्याचे फळ आता मज दृष्टी देई पांडुरंग बाई बापा शरण मी आलो तुझा निवारुनिया अंजन लेवनिया करी मार अंजन घालावं लागतं डोळ्यात हे अंजन घालतात डोळ्यात कृष्णांजन एक वेळा डोळा घाले तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला स्वज्व बाप रुखमादेव विठ्ठल दिनाचा तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा आणि ते काय करतात या मज तेथवरी दाखवा तकवाचा सोयरा ते काय करतात भागल्यानंतर ते त्याला धीर देतात त्याला कडेवर उचलून जसं लेकरू जर थकलं ना अगोदर चाळवून पाहते थोडं थोडं आणि जर लईच मेटा खुटीला तर डायरेक्ट पाठी बिन हंडा बिन पोरग बी कडावं घ्यावं लागतं कडावं घ्यावं लागतं तसं भागली यामध वहातील कडिये आणि त्यांच्यामुळे हे सर्वस्व मला प्राप्त होतं मग एवढंच नाही हे दुसरीकडे मिळणारं नाही म्हणून महाराजांनी त्याच्यामध्ये चकार लावला तेची माझे हित आणि तेच हित आहे त्यालाच हित म्हणतात हो आपण याला जर हित म्हणत असाल तर मग ते गौण होईल तेच हित आहे आणि मनुष्य जीवनामध्ये ते साध्य करायसाठीच आपण मनुष्य जन्माला आलेलो आहे असं मनुष्याचा जन्म जो आहे त्याच हितासाठी मिळालेला आहे तेच हित आहे आणि ते हित ज्यांनी केलं ते जीवनामध्ये आज अमर झालेले आहे हजारो वर्ष गेले तरी लोक त्यांचंच नाव घेतात तसं काय त्यांचं पहा तुम्ही सकाळचं नाव सकाळचा पेपर दुपारी वाचित नाही आणि आज किती वर्ष झाली तुम्ही आता अजून 15-20 दिवसांनी मला वाटतं त्र्यंबकची वारी आली प्रत्येक रस्त्याला फार कोकणपट्टीतून येणाऱ्या नाशिककडून जाणाऱ्या पंढरपूरकडून येणाऱ्या अजून कुणीकडून जव्हार कुणीकडून येणाऱ्या रोडला फक्त कान लावा काय तिथं कान लावला की एकच ज्ञानोबा माऊली तुकाराम
केलं तर आपल्याही जीवनातले दोष निवृत्त होतात. हो. त्यांचं भजन केल्यावर हो संतांचं भजन केल्यानंतर त्यांच्या जीवनात ते तर निर्दोष झालेच झाले, पण जे भजन करतात ते सुद्धा निर्दोष होतात. असं आहे ते. जाती संताची आजती तुका म्हणे पापे जाती येती नाही जाती. त्यांचं भजन केल्यावर पाप जातात. हो. आणि म्हणून त्यांनी जीवनामध्ये हित केलं, ते हित साध्य केलं, संसारात कृत्य धन्य झाले. हो. नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला त्यांची जीवन सफल. आणि आपलंही सफल व्हावा अशीच इच्छा आहे. आपलं निष्फळ जावं असं थोडीच इच्छा आहे कोणाची. माझे कांदे वाळून जावा असं कोणालाच वाटत नाही. कोणालाच वाटत नाही, वाळल्याशिवाय राहत नाही. आलं का लक्षामध्ये? त्याचं कारण असं आहे, त्याला किती द्यायचं तेवढं तो ठरीत असतो. आपल्याला किती द्यायचं तो ठरीत असतो. आपल्याला जास्त दिलं का आपण याड्यावणी करतो. त्याच्यामुळे तो ठरवतो यांना जास्त नाही कमी दे. त्याच्यामुळे ठेविली अनंती तशीची राहावी. त्यांनी जसं ठेवलं तसं नाही. संसारात कसं राहायचं, त्यांनी ठेवलं तसं राहायचं. समयाची साधन व्हावी, देव जसं ठेवलं तसं राहायचं. अनुकूल प्रतिकूल संसारामध्ये घडतच राहत असतं. त्याला संसार म्हणतात. संसार त्याला म्हणायचा की जो कोणाचाच पूर्ण नाही. उंदराचा नाही, इंद्राचा बी नाही. काय बोललो मी? उंदराचा बी नाही, इंद्राचा बी नाही. कोणाचा संसार पूर्ण नाही. आपण तरी का पूर्ण करणार? आपल्या ज्याने तेव्हा पूर्ण होत नाही. होत पूर्ण होत नाही. पूर्ण आहे परमार्थ. तिकडे वळायचं, त्याच्यात राहायचं, तिकडे वळायचं. होणार आहे, सोडवणार आहे म्हणून मी तुला शरण आलो. त्याच्यातून सोडव. हो, कारण तू ज्या दिवशी सोडवशील ना, जगात कोणीच बांधू शकत नाही त्याला. देवाने सोडवलं कोण बांधतं? कोणीच बांधू शकत. आणि म्हणून तेने हा गोपाळ कृपा करी. महाराज, एक गोष्ट तुम्हाला अशी विचारायची आहे. तुम्ही जे हे सगळं सांगितलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, सगळं आहे, पण तुम्ही त्यांच्यापासून घेतलं काय? महाराज म्हणतात मी जे घेतलंय मी तेच रात्रंदिवस तेच सेवन करतो, दुसरं काहीच नाही. आणि ते त्यांचं उष्ट आहे. तुका